मध्ये आपण जे प्रश्न पाहणार आहोत ते स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. सरळ सेवेच्या एक्झामला तुम्हाला यामधील प्रश्न येणार म्हणजे येणारच. या प्रश्नांची जर तुम्हाला उत्तरे माहीत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्यामुळे तुमचे मॉक टेस्ट सोडवण्याचा सराव होईल. प्रश्न क्रमांक 1 आहे, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हॉकी. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना कधी झाली? संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना कधी झाली? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1945. 1945 साली संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, सौर ऊर्जा कोणत्या प्रक्रियेमुळे तयार होते? सूर्याची जी एनर्जी आहे ती कोणत्या प्रक्रियेमुळे तयार होते? याचं उत्तर आहे संयोजन म्हणजेच फ्युजन. सूर्यामधील जे अणू आहेत ते एकमेकाशी विघटन पावतात. ते विघटन पावल्यामुळे सूर्याची जी एनर्जी आहे ती तयार होते, सौर ऊर्जा तयार होते. प्रश्न क्रमांक 4 आहे, भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? भारतामधील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? उत्तर आहे थार. पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर आहे. आणि जगातील सर्वात मोठे वाळवंट जर असा प्रश्न तुम्हाला आला तर सहारा वाळवंट तुम्ही उत्तर लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, दुधामध्ये कोणता प्रमुख साखरेचा प्रकार असतो? दुधामध्ये उत्तर आहे लॅक्टोज. पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, पाण्याचा उकळण्याचा बिंदू कोणता आहे? पाण्याचा बॉइलिंग पॉइंट आहे 100 डिग्री सेल्सिअस. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. भारतामधील सर्वात उंच पवनचक्की कोठे आहे? भारतातील सर्वात उंच पवनचक्की कोठे आहे? उत्तर माहीत असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जोग या ठिकाणी भारतामधील सर्वात उंच पवनचक्की आहे. प्रश्न क्रमांक 8, भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते आहे? भारतामधील सर्वात मोठे बंदर मुंबई या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, वायूचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? वायूचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? उत्तर आहे बॅरोमीटर. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. आणि याची जर तुम्हाला PDF हवी असेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केल्यानंतर तुम्हाला याची PDF सुद्धा मिळेल. प्रश्न क्रमांक 10, सिंधू संस्कृतीचा प्रमुख व्यवसाय कोणता होता? सिंधू संस्कृतीचा प्रमुख व्यवसाय कोणता होता? उत्तर आहे शेती. पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर आहे 15 ऑगस्ट. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 12, ATMचा फुल फॉर्म काय आहे? उत्तर आहे ऑटोमेटेड टेलर मशीन. ऑटोमेटेड टेलर मशीन हा ATMचा फुल फॉर्म आहे. पुढचा प्रश्न आहे, IPL क्रिकेट स्पर्धा कोणत्या वर्षी सुरू झाली? IPL क्रिकेट स्पर्धा कोणत्या वर्षी सुरू झाली? उत्तर आहे 2008 साली पहिल्यांदा IPL क्रिकेट स्पर्धा सुरू झाली. प्रश्न क्रमांक 14 आहे, ओझोन थर कोणत्या वायूमुळे नष्ट होतो? ओझोनचा थर कोणत्या वायूमुळे नष्ट होतो? उत्तर आहे CFC. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 15, रक्तदाब मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते? उत्तर आहे स्फिग्मोमॅनोमीटर. पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16, गांधीजींनी चले जाव आंदोलन कधी सुरू केले? उत्तर आहे 1942 साली गांधीजींनी चले जाव
आंदोलन सुरू केले? प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? याचं उत्तर आहे 1960 साली. 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे, लक्षात ठेवायचे. प्रश्न क्रमांक 18 आहे, सत्यमेव जयते हे वाक्य कोठून घेतले आहे? सत्यमेव जयते हे वाक्य उपनिषदेमधून घेतलेले आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, भारताचे पहिल्या उपग्रहाचे नाव काय होते? भारताचे पहिले उपग्रहाचे नाव काय होते? याचं उत्तर आहे आर्यभट्ट. पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, पृथ्वीभोवती उपग्रह किती वेळात फेरी पूर्ण करतो? पृथ्वीभोवती उपग्रहाला एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो? याचं उत्तर आहे 90 मिनिटे. पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, ऑक्सिजन कोणत्या रंगाचा वायू आहे? याचं उत्तर आहे पांढरा. पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे निरंग. पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, ज्वालामुखी कोणत्या थरातून उद्भवतो? ज्वालामुखी हा मेंटल या थरातून उद्भवतो. पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, ध्वनी कोणत्या माध्यमात सर्वाधिक वेगाने प्रसारित होतो? याचं योग्य उत्तर आहे घन माध्यमातून ध्वनी सर्वाधिक वेगाने प्रसारित होतो. पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, स्वातंत्र्य चळवळीत नमक सत्याग्रह म्हणजे मिठाचा सत्याग्रह कोणी केला? याचं उत्तर आहे गांधीजी. पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, राज्यघटनेतील अनुच्छेद 370 कोणत्या राज्याशी संबंधित आहे? आता सध्या 370 हे कलम हटवलेलं आहे, तरी सुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं की हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे किंवा होता. उत्तर आहे जम्मू काश्मीर. पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, याची PDF हवी असेल, आता PDF मध्ये तुम्हाला उत्तर सुद्धा मी दिलेलं